केशव भूमी न्यूज। काल रात्री इकडे केबलवाले होते रात्री, तर केबलवाल्याने केबल मोठी मशीन लावली होती आणि परत हे लावलं होतं, माणसं लावली होती खोदायला। आपली जी मेन पाईपलाईन आहे पालघर नगर परिषदेची, जवळजवळ 10 इंच आहे रे, 8 इंच पाईपलाईन त्या केबलवाल्याने तोडली। माझ्याकडे त्याचे सगळे व्हिडिओ आहेत, शूटिंग आहे सर्व। आणि काल त्याच्यामुळे कालपासून आपल्या पालघरला माहीम रोडला पाणी नाहीये, माहीमला पाणी नाही आपल्या माहीम रोडला। या केबलवरती कारवाईसाठी मी कालच नगर परिषदेला पीडब्ल्यूडी अभियंत्यांना आणि माननीय उत्तम गरत यांना काल पत्र व्हॉट्सअपवर पाठवलेलं, कारण काल आणि आज बंद असल्या कारणाने आपलं नगर परिषद आणि पीडब्ल्यूडी त्यांना पत्र देऊन त्यांना माझे व्हिडिओ पाठवले। आज बघितलं खोदून, तर जवळजवळ 8 इंच अख्खी पाईपलाईन मोठी फोडून टाकली केबलवाल्याने। त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि असे जे कामधंदे करतात फालतू, त्यामुळे नुकसान होते, ते कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावरती हे केलं पाहिजे। काल केबलवाल्याने जे काम केलंय आपल्या पाईप फोडायचं, त्याच्यामुळे काय झालं, किती मोठं नुकसान बघा। आज जवळजवळ अख्खा एवढा मोठा रस्ता, त्या रस्ता खोदल्यामुळे अख्खा आपल्या रस्त्याची खराब झाली। आता ट्रॅफिक पण जाम होतं, त्याच्यामुळे या रस्त्याची भरपाई आणि केबलची भरपाई हे सर्व त्या ठेकेदाराकडनं वसूल केवायच्या, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे। केबल वाला में टूटी ना पाइप थी, रास्ते की वाट लगा दिया। अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट।